नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केल्या आहेत। नेरूळ कुकशेत क्षेत्रातील नगरसेविका सुजाता सूरज पाटील यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, तर सानपाडा वाशी परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक दशरथ भगत यांनी उपमहापौर पदासाठी आपली उमेदवारी नोंदवली आहे। नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने 111 पैकी तब्बल 66 नगरसेवक निवडून आणले आहेत। या स्पष्ट बहुमतामुळे 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष महासभेत सुजाता सूरज पाटील महापौर आणि दशरथ भगत उपमहापौर म्हणून निवडून येतील अशी निश्चितता आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये महापौर पद हे महिलांसाठी सर्वसाधारणसाठी आरक्षित होतं आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे श्रेष्ठ नेतृत्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मान्यतेने आज सुजाताताई पाटील यांचं नाव महापौर पदासाठी आम्ही त्यांचा अर्ज सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भरलेला आहे आणि उपमहापौर या पदासाठी दशरथजी भगत यांचं नाव या ठिकाणी जाहीर झाल्याप्रमाणे त्यांचं नाव या ठिकाणी फॉर्म आम्ही भरलेला आहे। त्याच्यामुळे हे दोन्ही उमेदवार, एक महापौर म्हणून सुजाताताई पाटील आणि उपमहापौर म्हणून दशरथजी भगत यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे पक्षाच्या वतीनं आणि मला विश्वास आहे की हे दोन्ही व्यक्तिमत्व जे निवड केलेले आहेत ह्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून नवी मुंबईचा पुढचा कालावधीचा जो कार्यकाल आहे तो जनतेसाठी केला जाईल आणि पक्ष नेतृत्वाच्या वरती जो पक्ष नेतृत्वाने जो विश्वास दर्शवलेला आहे यांच्यावरती त्या पद्धतीने हे दोन्ही मंडळी काम करतील। त्यांना आमचे सर्व नगरसेवक नगरसेविका हे त्यांच्या बरोबर सहकार्य असतील आणि हे कशामुळे झालं आणि काय झालं हा इथे विषय नाही आहे। पक्ष नेतृत्व या ठिकाणी हा निर्णय घेत असतो आणि मला वाटतं की पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतल्याच्या अनुषंगाने सर्वांनाच आनंद आहे की या ठिकाणी याचा अर्थ अन्य जे नगरसेवक नगरसेविका हे सुद्धा त्या ठिकाणी सक्षमच आहेत, परंतु शेवटी कोणाला तरी एकाला त्या ठिकाणी संधी मिळत असते। मी पक्ष नेतृत्वाचा धन्यवाद करतो की त्यांनी या दोघांना संधी दिलेली आहे। या दोघांच्या माध्यमातून भविष्यामध्ये नवी मुंबई महापालिकेमध्ये जे भारतीय जनता पक्षानं वचन दिलेली आहेत की आम्ही ह्या प्रभागात अमुक करू, शहरासाठी अमुक करू, या सर्व गोष्टींची पूर्तता पुढच्या या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्याबद्दल आम्ही नवी मुंबई जनतेचं खूप खूप आभार व्यक्त करतो। मला वाटतं ही जो काही एकंदरीत निर्णय आहे, पुन्हा मी सांगतो की हा व्यक्तिगत निर्णय नाही। पक्ष भारतीय जनता पक्ष हा नियम आणि बऱ्याच गोष्टींची बैठक असलेला पक्ष आहे, शिस्तप्रिय पक्ष आहे, चौकटीतला पक्ष आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की ज्या ज्या गोष्टी पक्ष पुढच्या कालावधीमध्ये निर्णय घेईल त्या सर्व निर्णयाच्या अनुषंगानं अंमलबजावणी होईल। हा का घेतला ना हा का नाही घेतला हा प्रश्न आमच्या समोर नसणार आहे। आमचं आता एकच लक्ष आहे, या नवी मुंबईच्या सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी कामं करणं, नवी मुंबईचा विकास, नवी मुंबईला एक नंबरचं नवी मुंबई करणं हाच आमचा ध्यास असणार आहे। मी आदरणीय देशाच्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय चव्हाण साहेब, आपल्या नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेब, माननीय आमदार मंदाताई म्हात्रे, तसेच आपले जिल्हाध्यक्ष राजेश पाटील साहेब, संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी मला ह्या पोस्टसाठी कॅपेबल समजलं आणि मला एक महिला म्हणून हा चान्स दिलेला आहे। एक महापौर म्हणून ह्या पोस्टकडे मी नेहमी एक आदराने बघितलेला आहे। कधी विचारही नाही केला की ह्या पदावर ह्या खुर्चीवर बसण्याचा मान दादा मला देतील। सर्व नगरसेवक नगरसेविका यांचं सहकार्य मला यासाठी लाभेल अशी मी त्यांच्या मनापासून अपेक्षा करते आणि खूप मोठी जबाबदारी आहे। नवी मुंबईचं प्रथम नागरिक पद हे खूप मोठं पद आहे आणि ते मी मनापासून आणि पूर्ण माझ्या शक्तीनिशी चांगल्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न करेन। प्राथमिकता मी महिला म्हणून
आवर्जून ज्या महिला माझ्याकडे आतापर्यंत 2 टर्म मध्ये नगरसेविका असताना आलेल्या आहेत, त्या महिलांसाठी, वृद्ध महिलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्या पद्धतीने आदरणीय दादांनी, गणेश नाईक साहेबांनी, माझे पती सूरज पाटील साहेब यांनी यांच्या कार्यपद्धतीने प्रत्येक गोष्टीचं विजन, म्हणजे शिक्षणाचा, आरोग्याचा, तसेच वेगवेगळ्या उद्यान असो, स्पोर्ट्स साठी वेगवेगळे विजन डोळ्यासमोर ठेवूनच त्या पद्धतीने कार्यरत राहण्याचा प्रयत्न करेन. विरोधात बसणारी कोणी माणसं नाहीये, ती एक वृत्ती आहे आणि कुठल्याही वृत्तीला आपल्या चांगल्या वृत्तीने आपण हँडल करू शकतो. जर विरोधातल्या लोकांनी आपण चांगली कामं करत असू तर त्याला नक्कीच विरोध होणार नाहीये आणि त्यांचंही सहकार्य मला लाभेल असं मी अपेक्षा ठेवते. प्रथमतः भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी आभारी. पक्षाने जी उमेदवार दिलेली आहे, सोबतच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री जवाभाऊ, प्रांताध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष राजेशजी पाटील साहेब, संजयजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब आणि समस्त माझे सर्व नगरसेवक आणि समस्त ह्या शहरातील नागरिक आणि सहकारी यांचा या ठिकाणी मी फार मनापासून आभारी आहे. जी काही ह्या ठिकाणी उपमहापौर पदाची जी काही जबाबदारी आलेली आहे, ही जबाबदारी ह्या शहराच्या विकासासाठी आणि जे काही भारतीय जनता पक्षाने जो काही या ठिकाणी वचन दिलेलं आहे, पूर्ण या शहराप्रती भारतीय जनता पक्षाने कॉमन वचननामा दिलेला आहे आणि प्रत्येक नगरसेवकाने देखील आपला वचननामा दिलेला आहे. त्या वचननाम्याची वचनपूर्ती, ही ध्येयपूर्ती करण्यासाठी नाईक साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कटिबद्ध राहू. आता सभागृह ते कसं वागतात त्याच्यावर आहे ना, कारण केंद्रासोबत आहोत, राज्यासोबत आहोत. आता सभागृहात त्यांनी कसं वागावं त्याप्रमाणे आम्ही शहराच्या विकासासोबत असेल तर सोबत, आणि जे विकास सोबत नसतील ते त्यांच्याशिवाय. जसं तसं विचारांची लढाई आहे. ही विचार कोणासाठी आहे? शहराच्या विकासासाठी आहे. जे नाईक साहेबांचा ध्यास घेतलेला आहे तो ध्यासपूर्तीसाठी आहे. जसा तसा विषय नाहीये. ते कसे आहेत ते त्यांच्यापर्यंत आहे. आम्ही नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिस्तबद्ध म्हणून त्या ठिकाणी विचारांची लढाई विचारांसोबतच करू आणि त्यासोबतच आम्ही या शहराच्या विकासासाठीच करू. त्याचसोबत या शहराचा जो आपण डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, त्यासोबत सोशल डेव्हलपमेंट सुद्धा या ठिकाणी होईल आणि ते नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली होईल. दोन्ही आमदार आमचेच आहेत ना, त्याचा वादच नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली करणार ना. आणि आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत, त्यांचे देखील नेतृत्व आहे. तर या पदांचे वाटप बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप नगरसेवकांना मिळाल्याने या मतदारसंघातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. नवी मुंबईत भाजपच्या एकहाती सत्तेच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासासाठी नव्या नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ही निवड नवी मुंबईच्या प्रगतीसाठी महत्त्वाची ठरेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई.